हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. सध्या नवरात्रामध्ये आपण विविध देवतांच्या दर्शनासाठी, त्यांची ओटी भरण्यासाठी जात असतो. तुम्ही सुद्धा जात असाल, तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ते शेअर केलेलं. तर आज सुद्धा मी माझ्या माहेरच्या या 2 देवी आहेत, तर त्यांची ओटी भरण्यासाठी आलेली आहे. तर म्हटलं चला हे सुद्धा तुमच्याशी शेअर करूयात. आणि नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनाला जाण्याचं, तिची ओटी भरण्याचं एक वेगळंच महत्त्व असतं. आणि नवरात्रामध्ये प्रत्येक देवीचं रूप हे इतकं छान असं मनभावन दिसतं ना, की अगदी मन प्रसन्न होऊन जातं. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान सन्मान, धनवैभव प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. आणि या गोष्टींबरोबरच ज्या गोष्टींनी आपल्या मनाला आनंद आणि सामर्थ्य मिळतं, अशा गोष्टी मी नेहमीच करत असते. आणि शिवाय त्या त्या दिवसाचं एक वेगळं महत्त्व सुद्धा असतं, कारण नवरात्रीमध्ये पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते असं म्हटलेलं आहे. नवरात्रामध्ये 9 रंगाचं महत्त्व तर आपल्याला माहितीच आहे, पण त्याबरोबरच त्याचा आपल्या मनाशी सुद्धा खूप संबंध आहे. कारण जेव्हा आपण असं छान तयार होऊन बाहेर जातो ना, तेव्हा आपसुकच आपली जी मानसिकता असते ना, तर ती सुद्धा छान सकारात्मक होते, फ्रेश वाटतं आपल्याला. आणि पूर्ण वातावरणामध्येच छान अशी सकारात्मकता, उत्साह भरलेला असतो. त्यामुळं आपल्याला सुद्धा छान प्रसन्न वाटत असतं. म्हणूनच नवरात्रीमध्ये देवीच्या पूजनाबरोबरच आपल्या स्वतःसाठी सुद्धा काही संकल्प करायला हवेत. म्हणजे प्रत्येक स्त्रीलाच सकारात्मकता, आनंद आणि आत्मविश्वासाची खूप गरज असते. आणि हे आपोआप नाही मिळत, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कधी-कधी एखाद्या व्यक्तीला बघून, त्याचं बोलणं ऐकून आपल्याला खूप सकारात्मक फील होतं. एक पॉझिटिव्ह व्हाइब्स मिळतात. कारण त्याचा तो ऑरा असतो. त्यामुळं अशा व्यक्तींना ऐकायला, त्यांच्या सहवासात राहायला आपल्याला खूप छान वाटतं. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला खूप दिवसांपासून सांगायची आहे, की तुम्ही सगळ्याजणी ज्या छान-छान कमेंट करता ना, त्यामुळे तर मला स्वतःला खूप पॉझिटिव्ह फील होतं. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप थँक यू. आणि अजून पण आपल्या काही मैत्रिणींच्या कमेंट असतात, की त्यांना खूप एकटेपणा वाटतो किंवा निगेटिव्हिटी फील होते. म्हणून म्हटलं चला आजचा हा व्हिडिओ त्यावरतीच बनवूयात. तर मैत्रिणींनो, खूप वेळा तरी हा जो स्ट्रेस आहे किंवा निगेटिव्हिटी आहे ना, ती गृहिणींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. त्याचं कारण म्हणजे दिवसातला खूप सारा वेळ असतो, तर त्या वेळेमध्ये त्या एकट्याच असतात. आता पुन्हा एकदा मी गृहिणींबद्दल बोलते, तर असं सुद्धा होऊ शकतं, की फक्त गृहिणींबद्दलच का? तर असं काही नाही. वर्किंग वुमेन असतात त्यांच्याबद्दल तर मला खूप रिस्पेक्ट सुद्धा आहे. आणि घरची आणि बाहेरची जबाबदारी सुद्धा त्या खूप लीलया पार पाडत असतात. पण एवढं सगळं काम करून सुद्धा त्या फ्रेश असतात असं मी खूप वेळा तरी नोटीस केलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो, तेव्हा आपलं एक वेगळं सर्कल असतं, फ्रेंड सर्कल असतं किंवा त्या ठिकाणी जाण्याने आपल्याला फ्रेश वाटतं. त्या ठिकाणी विविध विषयांवर त्या चर्चा होतात आणि घरातल्या वातावरणापासून वेगळ्या वातावरणामध्ये गेल्यामुळे आपल्याला स्वतःलाच खूप फ्रेश फील होतं आणि त्यामुळेच खूप उत्साही वाटतं. या उलट जेव्हा गृहिणी असते, तर ती घरीच असते आणि रोजच्या जीवनामध्ये काहीच नाविन्य नसतं. पुन्हा पुन्हा तीच कामं करून कंटाळा सुद्धा आलेला असतो. आणि खरं सांगायचं तर आपणा गृहिणींना त्या मानाने भरपूर वेळ सुद्धा असतो. पण वेळ जरी असला ना, तरी तो चांगल्या प्रकारे स्पेंड करायला म्हणजे आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवायला किंवा गप्पा मारायला एक तरी चांगली मैत्रीण असणं खूप गरजेचं असतं. आणि बऱ्याच वेळा असं नसतं. म्हणजे खूप वेळा तरी एकमेकींमध्ये खूप गैरसमज वगैरे असतात किंवा फ्रेंड सर्कल सुद्धा खूप कमी असतं आणि त्यामुळे मग बाहेर जाणं होत नाही आणि सतत घरात बसून मग ही मानसिकता तयार होते. खरंच ज्यांना चांगले मित्र-मैत्रिणी असतात ना, ते लोकं खरंच खूप लकी असतात. कारण त्यामुळं उत्साही राहायला मदत होते. नाहीतर मग काय होतं, कुणाशी न बोलल्यामुळे, सतत एकटेपणामुळे, सतत घरात एकटंच विचार करत राहण्यामुळे खूप निगेटिव्हिटी वाढते. पण आपण त्यासाठी मग आपल्या चांगल्या मैत्रिणींचा ग्रुप बनवायला पाहिजे. आणि खरंच स्त्रियांनी एकमेकींना समजून घेणं, एकमेकींना सपोर्ट करणं खरंच खूप गरजेचं आहे. पण कधी-कधी आपलं ट्युनिंग नाही जमत कुणाशी. मग अशा वेळेला काय करायचं? तर ज्या गोष्टी बदलता येतील त्या बदलत राहायच्या आणि ज्या बदलता येत नसतील तर त्या स्वीकारायला पाहिजेत. आणि म्हणून नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जी गोष्ट आपण दुसऱ्याला जेवढ्या प्रमाणात देऊ ना, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला ती परत मिळत असते. म्हणून जेवढा आनंद आपल्याला दुसऱ्यांना देता येईल, तेवढा देण्याचा प्रयत्न करायचा. बिझी राहायचं, कारण बिझी राहण्यामुळेच आपल्याला एक जो एकटेपणा आहे ना, तो वाटत नाही. दुसरी गोष्ट, घरातील कामं करण्याचा किती पण कंटाळा येत असला ना, तरी सुद्धा ती कामं आपल्याला करावीच लागणार आहेत. अशी आणि तशी ती करावीच लागणार. मग ती
कंटाळा करून न करता आनंदाने केली तर आपल्याला स्वतःला सुद्धा उत्साही राहायला मदत होते. तर आता हे जे मी क्लिनिंग करत आहे ते माझं आठवड्यातून वीकली क्लिनिंग आहे, जे मी टीव्ही युनिटचं करते. तर आता दिवाळी जवळ आलेलीच आहे, तर आपण सगळ्याच जणी साफसफाईला सुरुवात करूच आणि त्यावरचे सुद्धा आपले व्हिडिओ येतीलच. पण ही घरातील जी डीप क्लिनिंग करताना किंवा साफसफाई करताना आपल्या मनाला जी काही काळजीची, निगेटिव्हिटीची जळमट लागलेली आहे ती सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करूयात. आणि या नवरात्रामध्ये संकल्प करूयात, की स्वतःमध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये ना काही ना काहीतरी गुण हा असतोच. तर स्वतःमध्ये कुठला गुण आहे हे आपलं आपणच ओळखायला पाहिजे. आणि जरी आपण गृहिणी असलो ना तरी आपण प्रेझेंटेबल राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण आपलं घर छान दिसावं, प्रेझेंटेबल दिसावं यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर घराबरोबरच आपण स्वतः सुद्धा छान राहायला पाहिजे. आणि जेव्हा आपण असे छान प्रेझेंटेबल असतो ना तेव्हा आपल्यामध्ये एक आत्मविश्वास आपसुकच येतो, ज्याची आपल्या गृहिणींना खरंच खूप आवश्यकता असते. कारण कितीही एज्युकेटेड असलो ना तरी सतत घरात राहण्यामुळे, म्हणजे जर आपण गृहिणी असू तर कॉन्फिडन्स असतो तो आपला लूज झालेला असतो. आपण एखादी गोष्ट करू की नाही याबद्दल आपल्याला साशंकता असते. तर अशी प्रत्येक गोष्ट जी आपल्याला जमणार नाही असं आपल्याला वाटतं तीच मुद्दामहून करण्याचा प्रयत्न करायचा. छान राहायचं, छान वागायचं. कारण जेव्हा तुम्ही निगेटिव्ह असता ना तर तेव्हा तुम्ही एकट्या निगेटिव्ह नसता, तर ती निगेटिव्हिटी असते ती पूर्ण तुमच्या सहवासात येणाऱ्या सगळ्यांमध्ये सुद्धा पसरत असते. त्यामुळं जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुमचा जो पॉझिटिव्हिटीचा ऑरा आहे ना तो सगळ्यांना सुद्धा मिळेल. आणि फक्त घरातील कामं करत बसू नका, तर त्याबरोबरच बाहेर सुद्धा जायला पाहिजे. कारण आपल्याला सुद्धा हे एकच आयुष्य मिळालेलं आहे, तर त्याचा सुद्धा आपल्याला आनंद घेता यायला पाहिजे. कारण प्रॉब्लेम्स आणि अडचणी कोणाला नसतात, सगळ्यांनाच असतात. फक्त आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यातील त्या दिसत नसतात. कारण प्रत्येकजण आपलं दुःख लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जी सुखी बाजू आहे ना ती दुनियेला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं सोशल मीडियावरून वगैरे जे आपल्याला दिसतं ना ते फक्त मृगजळ असतं. त्याचा संबंध स्वतःच्या आयुष्याशी न लावता आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं आनंदी, पॉझिटिव्ह राहता येईल याचा विचार करायला पाहिजे. तर मला खूप वेळा तरी ऑफलाईन असं विचारलं जातं, की "तू सगळे जे व्हिडिओ आहेत ते गृहिणींवरती का करतेस?" तर त्याचं कारण म्हणजे मी स्वतःच एक गृहिणी आहे आणि माझे व्हिडिओ बघणाऱ्या, माझे व्हिडिओ आवडणाऱ्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या खूप वेळा तरी गृहिणीच आहेत. किंवा काही आहेत त्या जॉब करणाऱ्या सुद्धा आहेत. त्यांनी मला तसं कमेंट करून सांगितलेलं सुद्धा आहे. आणि जॉब करणाऱ्या आणि गृहिणी यांच्यामध्ये फरक फारसा काही नाही आहे. कारण इमोशन तर त्याच असतात. फक्त त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केलेली असते त्यांच्या कामामुळे आणि आपण गृहिणी म्हणून जगत असताना अशी ओळख निर्माण करणं थोडंसं कठीण वाटतं. पण मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करावीशी वाटते, की परवा मी फुलं आणण्यासाठी बाहेर गेलेली तेव्हा आपली एक सबस्क्रायबर मैत्रीण भेटली मनीषा म्हणून. तर तिने मला ओळखलं आणि विचारलं, की "तुम्ही वैशाली पाटील यूट्यूबर ना?" तर मला त्यांना भेटून तर आनंद झालाच, पण वैशाली पाटील एक यूट्यूबर म्हणून मला जी ओळख मिळालेली आहे ना, त्यामुळे तर मी खूप आनंदी झाले. आणि शिवाय मी डी-मार्टला सुद्धा गेलेली, परवा गावी गेलेली, तर तिथं सुद्धा मला 2 सबस्क्रायबर मैत्रिणी भेटल्या आणि त्यांनी सुद्धा ओळखलं. तर मी काही फार मोठी यूट्यूबर नाही आहे किंवा मी फार मोठी काही अचीव्हमेंट माझ्या आयुष्यामध्ये केलेली सुद्धा नाही आहे. पण तरी सुद्धा ह्या एका छोट्या गोष्टीने मला खूप आनंद झाला. मी सुद्धा एक सामान्य गृहिणीच आहे आणि गृहिणी म्हणून जगत असताना आपली स्वतःची एक छोटीशी ओळख निर्माण झाल्यानंतर जो एक आपल्याला वेगळा आनंद मिळतो ना, तो खरंच अवर्णनीय असतो. तर चला या नवरात्रामध्ये स्वतःला सकारात्मक ठेवून, आनंदी ठेवून, आत्मविश्वास वाढवून स्वतःची एक छोटीशी का होईना ओळख निर्माण करण्याचा संकल्प करूयात. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसंच त्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.